फेमिनिन पद्धतीने कम्युनिकेशन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हेच सांगणारा हा व्हिडिओ असणार आहे. सो स्टे ट्यून्ड. नमस्कार, मी डॉक्टर मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी कोच आहे. मी स्त्रियांना स्वतःच्या फेमिनिन एनर्जीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं यासंबंधी मार्गदर्शन करते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो फेमिनिन वेने कम्युनिकेशन करणं म्हणजे काय ते पहिल्यांदा आधी जाणून घेऊया. सो आपली बॉडी जी आहे ना, ती आहे आपली फेमिनिन एनर्जी. आपल्या बॉडीमध्ये आपण इमोशन्स फील करतो आणि त्याच्यामुळे बॉडी इज फेमिनिन एनर्जी. आणि आपलं जे हेड आहे त्याच्यामध्ये माइंड आहे, जे जजमेंट, रॅशनल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग यासाठी आपण वापरतो. सो दॅट इज अवर मॅस्क्युलिन एनर्जी. ओके, हा फरक आहे मॅस्क्युलिन आणि फेमिनिन एनर्जीमधला. हा फरक आपल्याला यामध्ये लक्षात ठेवायचा आहे आणि 3 टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे फेमिनिन पद्धतीने कम्युनिकेशन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तुम्हाला क्लिअर होणार आहे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. सो पहिली गोष्ट म्हणजे ड्रॉप इन टू युअर बॉडी. आता मी तुम्हाला सांगितलं की फेमिनिन एनर्जी म्हणजे आपली बॉडी आहे. बॉडीमध्ये आपण इमोशन्स फील करतो, तर त्या बॉडीमध्ये आपल्याला परत यायचं आहे. म्हणजे काय असं मी का म्हणते आहे, कारण बरेचसे लोक, बऱ्याचशा मुलींना मी पाहते, स्त्रियांना मी पाहते, त्या स्वतःच्या बॉडीमध्ये कमी असतात आणि दुसऱ्यांच्या माइंडमध्ये, दुसऱ्यांच्या हेडमध्ये घुसलेले असतात. हा काय माझ्याबद्दल विचार करतो आहे, ती काय विचार करते, तिला काय वाटत असेल, तिला वाईट तर वाटायला नको, हिला हर्ट व्हायला नको, वगैरे वगैरे. दे आर वॉकिंग ऑन द एग शेल्स आणि खूप जास्त त्या दुसऱ्या व्यक्तीच्या इमोशन्स कंट्रोल करण्यामध्ये त्यांचा जास्ती ऊर्जा खर्च होत असते. सो हे जेव्हा असेल ना, तेव्हा यू आर नॉट इन युअर बॉडी, यू आर इन अदर पर्सन्स हेड आणि दॅट इज टू टायरिंग. म्हणजे मी समजू शकते किती टायरिंग असू शकते. सो त्याकरता पहिल्यांदा जस्ट ड्रॉप एव्हरीवन असाईड, दुसऱ्यांना बाजूला सारा, पार्किंगमध्ये टाका आणि तुमच्या शरीरामध्ये रिटर्न या. आणि तुमच्या शरीराबरोबर बसून तुम्ही स्वतःबरोबर बसून स्वतःला विचारा की मला काय फील होतं आहे, मला काय बॉडीमध्ये काय संवेदना आहे, हे तुम्हाला आधी पहिल्यांदा चेक करायचं आहे. आणि याकरता अर्थातच मी तुम्हाला म्हटलं तसं सेल्फ वर्क खूप गरजेचं आहे. रिलीज कंट्रोल. लोकांना काय करायचं ते तुम्ही विचार केलात नाही केला तरी ते त्यांनाच हे करायचं तेच करणार, त्यांना जसं वागायचं तसंच वागणार आहे. सो प्लीज पार्क देम असाईड आणि स्वतःच्या शरीराबद्दल बोलण्यासाठी एक वेगळा वेळ काढून ठेवा. त्याला मेडिटेशन करता येईल तुम्हाला. त्या शरीराबरोबर जे तुमचं बोलणं चालतं ना, शरीराला काय होतं आहे, आतमध्ये काय फील होतं आहे, सो मेडिटेशन करण्याने तुम्हाला फायदा होईल. सो थोड्या वेळासाठी दिवसभरातला एखादा वेळ पर्टिक्युलर काढा आणि स्वतःबरोबर बसा. स्वतःला विचारा की मला काय फील होतं आहे, बॉडीमध्ये काय फील होतं आहे, अशा प्रकारे. ओके, सो दॅट विल हेल्प यू टू फील बेटर. सो फीलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, फीलिंग इन युअर बॉडी. कारण कुठलंही इमोशन आहे ना, राग आहे किंवा एन्झायटी आहे, ती आपल्याला शरीरात फील होते पहिल्यांदा. जेव्हा आपल्याला हर्ट होतं तेव्हा, ज्यांना हार्ट ब्रेक झालेला असेल त्यांना माहिती होते, हार्टमध्ये पेन होतं, हर्ट होतं, इट स्टिंग्स समथिंग इनसाईड, राईट, अशी फिलिंग येते. किंवा एन्झायटी येते, बऱ्याच जणांना खूप भीती वाटते एक्स्ट्रीम लेवलची, त्यावेळेला त्यांना खूप जास्त असं पाय गळून गेल्यासारखं वाटतं आणि पोटात कळ येते वगैरे, असं काय काय होतं. सो हे जे आहे ना, हे एन्झायटीमुळे होतं आहे. सो शरीरामध्ये रिप्रेझेंटेशन पहिल्यांदा होतं. सो त्याच्यामुळे ड्रॉप इन टू युअर बॉडी अँड फील फ्रॉम युअर बॉडी. ओके, दॅट इज नंबर 1 थिंग. त्याच्यानंतर टिप नंबर 2 म्हणजे फेमिनिन एनर्जी. जसं मी तुम्हाला म्हटलं तसं इमोशन, ही एनर्जी, इमोशनल एनर्जी जी आपण बॉडीमध्ये फील करतो ती फेमिनिन एनर्जी आहे. आणि इमोशन्स आर नेवर लॉजिकल आणि रॅशनल. इमोशन्स आर इमोशन्स. ओके, त्याला कोणी चॅलेंज नाही करू शकत. ठीक आहे, सो त्याच्यामुळे इमोशन्सच्या भाषेत, तुमच्या फिलिंग्सच्या भाषेत तुम्हाला दुसऱ्याला स्वतःचं म्हणणं सांगायचं आहे. ओके, बरेच जणं बोलताना कसं करतात, तू असं असं वागतोस ना, मला माहिती आहे तू मुद्दाम करतोस हे, किंवा मला त्रास देण्यासाठी हे मुद्दाम करतोस, ते तुझ्यामुळे असं होतं आहे, तू हे वागतोस त्याच्यामुळे तसं होतं आहे. हे जे आहे ना, दॅट इज ऑल अबाउट कंट्रोलिंग अदर पर्सन. किंवा दुसऱ्या व्यक्तीला काय वाटतं आहे याची आपण स्वतःच्या मनामध्ये विचार करून आपल्या बिलीफ सिस्टीमने आपण ते ठरवतो आहे. असं झालं, त्याला दुसरी व्यक्ती चॅलेंज करू शकते ना, ती म्हणेल नाही मला असं वाटतच नाही, मी असं करतच नाही, तुझं चुकीचं आहे, आणि तिथून भांडण होऊ शकतं. सो त्याऐवजी जेव्हा तुम्ही इमोशनल लेवलवरती संवाद साधता, स्वतःच्या फिलिंग्सबद्दल बोलता, तेव्हा गेम पालटतो. आणि त्याच्यामुळे स्वतःच्या फिलिंग्सबद्दल आपल्याला बोलायचं आहे. नेवर नेवर एव्हर एव्हर
टॉक अबाउट अदर पर्सन्स फिलिंग, व्हॉट दे मस्ट बी थिंकिंग, आणि त्यांचा काय प्लॅन आहे, ते प्लॉटिंग करतायत तुम्हाला हर्ट करायला वगैरे. हे इट इज ऑल मॅस्क्युलिन एनर्जी दॅट इज आउट ऑफ इनसिक्युरिटी असं लोक बोलतात. सो सिक्युरिटी इज नंबर वन थिंग इन फेमिनिन एनर्जी. आणि त्यावेळेला आपण दुसऱ्या लोकांना पार करतो. दुसऱ्यांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला हे फील होतं आहे ते आपण जेन्युइनली सांगतो. सो ती ऑथेंटिसिटी जी आहे ना ती खूप पॉवरफुल आहे. फॉर एक्झाम्पल फिलिंग सांगताना कसं सांगायचं आहे की आय फील डॅश बिकॉज दिस 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 दिस. म्हणजे जो डेटा आहे ना, घडलेली जी घटना आहे त्या घटना पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये काय फिलिंग निर्माण झाली ती तुम्ही त्या व्यक्तीला सांगता आहात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या समजा पार्टनरला, बॉयफ्रेंडला सांगता आहात की जेव्हा तू माझ्यासाठी वेळ देत नाही आहेस परंतु तिसऱ्या तुझ्या मैत्रिणींसाठी वेळ देतो आहेस, दॅट टाईम इट हर्ट्स. जेव्हा मी हे बघते, हा डेटा जेव्हा मी बघते त्यावेळेला इट हर्ट्स. सो ही जी गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नाही करत आहे. तुम्ही सांगता आहात हा डेटा आहे की तू माझ्याकडे वेळ देत नाही आहेस, तू अमकं केलेलं नाहीस माझ्यासाठी, आणि तीच गोष्ट तू तमक्या व्यक्तीसाठी केलीस आणि इट हर्ट्स हे सांगता आहात. त्यावेळेला ती पॉवरफुल ठरणार आहे गोष्ट. ओके, सो ऑलवेज टॉक अबाउट युअर फिलिंग्स. त्याला आय मेसेज, मला काय वाटतं आहे तो मेसेज तुम्ही समोरच्या व्यक्तीला देता आहात. सो दॅट इज पॉवर नंबर 2 टिप. ओके, फेमिनिन वे ऑफ कम्युनिकेशन. त्याच्यानंतर नंबर 3 म्हणजे आपली बॉडी लँग्वेज. सो फेमिनिन एनर्जी इज ऑल अबाउट नॅचरल, जी तुमची फ्री फ्लोईंग एनर्जी आहे ना, सहजता, नॅचरल वागणं. आणि ज्या वेळेला तुम्हाला जे फील होतं आहे तसं तुम्ही वागता आहात ना त्यावेळेला तुमची एनर्जीच वेगळी असते. ती खूप रिलॅक्स्ड आणि काम असते, इझी गोईंग अशी असते. म्हणजे ओपन बॉडी लँग्वेज, खळखळून हसणं, मोकळं वागणं. राग आला तर राग आला सांगणं. ओके, काहीतरी त्याच्यामध्ये प्रिटेंड नाही करायचं की राग आला तरी पण काहीच घडलेलं नाही आहे आणि मनातच ठेवायचं, गेम्स खेळायचे. दॅट इज नॉट फेमिनिन एनर्जी. फेमिनिन एनर्जी इज नॅचरल. सो तुमच्या बॉडी तुम्हाला जे फील होतं ना त्या पद्धतीची बॉडी लँग्वेज तुम्ही जी दाखवत आहात, नॅचरल दाखवत आहात, दॅट इज कॉन्फिडन्स. इफ यू आर हॅपी, यू आर व्हेरी हॅपी. आणि ओपन बॉडी लँग्वेज आहे तुमची, खूप जास्त इन्व्हायटिंग आहे, रिलॅक्स आहे, काम आहे, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचं ऐकता आहात, शांत आहात. सो ही जी सहजता आहे ना वागण्यातली, ती बॉडी लँग्वेज, त्याला खूप वेटेज आहे कम्युनिकेशनमध्ये. सो 55% आपण दुसऱ्या व्यक्तीशी जे कम्युनिकेट करतो ते आपल्या बॉडी लँग्वेजच्या थ्रू आणि आपल्या फेशियल एक्सप्रेशनच्या थ्रू करत असतो. सो दॅट इज पॉवरफुल. आणि ते तुम्ही जेव्हा जी सहजता दाखवता तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये, डेटिंग सिनारिओमध्ये किंवा तुम्ही एखाद्या इम्पॉर्टंट फंक्शनसाठी गेला आहात किंवा नेटवर्किंग इव्हेंटमध्ये गेला आहात आणि तुमच्या ओपन बॉडी लँग्वेजने नॅचरल जसं आहात तसं बोलता आहात, दॅट इज पॉवरफुल. ओके, सो कॉन्फिडन्स म्हणजे असं काहीतरी दाखवायला एकदम कॉन्फिडेंट आहे मी असं वगैरे दाखवण्याची गरज नाही. यू आर कॉन्फिडेंट अँड दॅट्स नॅचरल पार्ट ऑफ यू. असं जेव्हा होतं ना तेव्हा ते नॅचरल येतं. ओके, सो रिमेंबर, कॉन्फिडन्स इज ऑलवेज सायलेंट अँड इनसिक्युरिटीज आर लाऊड. जेव्हा आपल्याला खूप जास्त दाखवायचं असतं ना मी कॉन्फिडेंट आहे, तेव्हा जास्त मोठ्या मोठ्याने लोक बोलतात, खूप जास्त आपला पॉईंट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की व्हॉट आय एम स्पीकिंग इज ट्रू आणि हे माझं ट्रूथ आहे, मी बोलते आहे, बाकी लोकांना जे वाटते ते वाटू देत पण हे माझं सत्य आहे, त्यावेळेला यू वेअर दॅट पॉवरफुल कॉन्फिडन्स. ओके, सो बॉडी लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर नेक्स्ट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, ती म्हणजे आपले जे कपडे असतात, आपले केस असतात, आपण ज्या पद्धतीचा मेकअप करतो आहोत किंवा ऑर्नामेंटेशन जसं आपण स्वतःला प्रेझेंट करतो आहोत, इट स्पीक्स लॉट ऑफ थिंग्स अबाउट अस. ओके, त्यामुळे कपड्यांना हलक्यात घ्यायचं नाही. कपडे म्हणजे काय आहे असं काय नाही आहे. कपडे शोज हाऊ यू रिस्पेक्ट युअरसेल्फ. ओके, त्याच्यामुळे तुमच्या कपड्यांवरती इन्व्हेस्ट करा असं मी म्हणेन. कारण एखाद्या कुठच्याही इव्हेंटला जायचं असेल तर काहीतरी आहे ते घातलं किंवा मी असं आहे म्हणजे मी अशीच वागणार आणि असंच घालणार नाही. आपल्या कपड्यांवर तो लोक आपल्याला कॉम्पिटंट आहे की नाही ही व्यक्ती हे समजतं. आता तुम्हीच विचार करा ना की मी आता हा व्हिडिओ बनवते आहे त्यावेळेला मी खूप जास्त स्किन शो करणारे रिव्हिलिंग कपडे घातले आणि खूप जास्त भडक मेकअप केलेला आहे, केस पण खूप रंगवलेले आहेत, तर तुम्हाला माझा व्हिडिओ बघा असं वाटेल का? तुम्ही एक परसेप्शन माझ्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल निर्माण करणार नाही का? सो मला मी कुठे आहे, कुठल्या ओकेजनला आहे, काय घालते आहे, हे याच्याबद्दल मला सजग राहणं गरजेचं आहे. ओके, सो मागे मी एकदा ना कपडे आणि फेमिनिन एनर्जी नावाचा लेख लिहिला होता. त्याच्यावरती अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने, अर्थात चांगल्याच कमेंट होत्या, पण काही कमेंट्स होत्या त्या एकदम एक्स्ट्रीमला गेलेल्या होत्या की काय कपडे तुम्ही कसे घालता, ते
म्हणजे काय बुरख्यातच राहायचं का वगैरे वगैरे नाही. सो हाऊ यू शो अप काउंट्स लॉट, आय मीन इट हॅज लॉट ऑफ मिनिंग. त्याच्यामुळे प्लीज बी अवेअर अबाउट युअर क्लोथ्स, की कुठेही आपण जाताना आपण काय कपडे घालतो आहोत आणि काय मेसेज देतो आहोत त्या कपड्यांच्या थ्रू, हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके, कारण तुम्ही मोठ्या मोठ्या ब्रँड्सना बघितलं तर ते जे कलर्स चूज करतात, त्यांच्या मॉडेल्सना ते जे ज्या पद्धतीने प्रेझेंट करतात, एखाद्या व्यक्तीचा ब्रँड आहे ते मला कसं प्रेझेंट करायचं आहे स्वतःला याच्याबद्दल ते विचार करतात. असं नाही की मला स्किन शो करायचं आहे म्हणून मी कुठेही स्किन शो दाखवणारे कपडे घालणार, यु नो. त्यामुळे यू विल अट्रॅक्ट रॉंग टाईप ऑफ अटेन्शन फ्रॉम पीपल. आणि ऑब्वियसली यू डोंट वॉन्ट दॅट. यू वॉन्ट टू रीच अप टू राईट कॅन्डिडेट्स, राईट ऑडियन्स. तर त्याच्यामुळे त्याच्या मागेही एक स्ट्रॅटेजी आहे, कुठे तुम्ही कशा पद्धतीचे कपडे घालता आहात. ओके, सो त्याच्यामुळे सजग राहायचं आहे आपल्याला. आणि फेमिनिन एनर्जीमध्ये लाईट अँड डार्क दोन्ही आहेत. सो डार्क एनर्जी इज सिडक्टिव्ह, सेन्शुअल अशी जी एनर्जी आहे ती मे बी यू कॅन स्टोअर दॅट एनर्जी फॉर युअर पार्टनर किंवा तुमचा बॉयफ्रेंड, त्याच्यासाठी तुम्ही स्टोअर करू शकता. आणि लाईट फेमिनिन जी आहे, जी काइंड लविंग, ती तुमच्या प्रोफेशनल एन्व्हायरमेंटसाठी तुम्ही राखून ठेवू शकता. सो यू कॅन बायफर्केट युअरसेल्फ. आणि ऑफकोर्स तुमची काही स्ट्रॅटेजी असेल, तुम्हाला तुमचा सोशल मीडिया रीच वाढवण्यासाठी काही मुद्दामहून तुम्ही काही गोष्टी करत असाल, सो दॅट इज युअर कॉल. ओके, आय एम ओके विथ दॅट. पण तो तुमचा कॉल आहे. सो त्याचे प्रत्येक तुमच्या कपड्यामधनं तुम्ही कम्युनिकेट करत असता, असा माझा पॉईंट होता. सो तो पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आणि त्या पद्धतीने ड्रेसिंग करायचं आहे. ओके, लक्षात घ्या त्या. सो या 4 टिप्स तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही नक्की माझ्याबरोबर शेअर करा कमेंट्सच्या माध्यमातून. सो फेमिनिन एनर्जी कम्युनिकेशनबद्दल तुम्हाला अजून जास्त व्हिडिओज ऐकायला आवडतील का? डू लेट मी नो इन द कमेंट्स. सो आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस यू. Lots of love to you. Bye.